नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण लातूर जिल्हा सहकारी बँकेची तयारी करतो आहे। क्लर्क भरती, शिपाई भरती आणि चालक भरती 3 पदं निघालेली आहेत। जागा 450 आहेत, चांगल्या जागा आहेत। फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही त्या ठिकाणी त्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरू शकतात। जाहिरात तुम्हाला अभ्यास कट्टा ॲप्लिकेशनवर मी अवेलेबल करून दिली आहे। तिथे जाऊन तुम्ही लिंकवरून जॉईन होऊ शकतात त्या ठिकाणी फॉर्म भरून। आता आपण शेती पतपुरवठा त्याची त्रिस्तरीय रचना जी आहे, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात हा तुम्हाला स्पेशल टॉपिक आहे लातूर बँकेसाठी। त्यावर स्वतंत्र सेशन्स मी घेतोय। लातूर बँकेची आपण नवीन बॅच सुरू केलेली आहे, त्या अंतर्गत हे सेशन तुम्हाला सगळे भेटणार आहेत रेकॉर्डेड स्वरूपात। काही लाईव्ह सेशन आपण घेतोय, जीकेचे, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, इतर सगळं लाईव्ह होणार। काही स्पेशल हे सेशन रेकॉर्डेड तुम्हाला तुमच्या बॅचमध्ये भेटणार। शेतीसाठी कर्ज पुरवठा करणारी सहकारी पतव्यवस्था भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तिला आम्ही त्रिस्तरीय बनवलेला आहे। 3 स्तर आहेत त्याचे। बघूया 3 स्तर कोणते आहेत। पहिला स्तर जो आहे तो विलेज लेव्हलचा आहे, म्हणजे खालून वर जातं। कधी स्तर खालून वर जातात। कारण एक प्रश्न मी तुम्हाला टाकला होता, पंचायत राजचा पहिला स्तर कोणता, तर तो ग्रामपंचायत आहे। झडपी नाही म्हणायचं, कधी ग्रामपंचायत म्हणायचं, खालच्यापासून वर। मग गाव लेवलला काय असतात, प्राथमिक कृषी पतसंस्था असतात, PACS म्हणजे प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी आपण ज्याला म्हणतोय। आता काय करतात या करतात शेतकऱ्यांना थेट अल्प मुदतीचं कर्ज। सगळ्यात महत्त्वाचे ते हे अल्प मुदत हा शब्द लक्षात ठेवा। अल्प, मध्यम, दीर्घ असे 3 कर्ज असतात। अल्प मुदतीचं कर्ज या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटतंय। बियाणे, खतं, कीटकनाशकं यासाठी कर्ज भेटतंय। कशासाठी, सदस्यांची बचत जमा करणे। बघा, जमा सुद्धा आहे, ठेवी सुद्धा आहे, आणि यालाच गाव पातळीवरची संस्था असं म्हटलं जातं। प्राथमिक प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी असं आपण याला म्हणतोय। पुढे दुसरा स्तर जो असतो तो येतो जिल्हा लेवलला। तुमची जी बँक आहे ना, ती ही आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, DCCB, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक। हा 2 नंबरचा स्तर। हे काय करतात, जे PACS आहेत याला कर्ज पुरवतात। या बँका रिफायनान्स करतात किंवा यांना सपोर्ट करतात। शेतकरी आणि ग्रामीण ग्राहक त्यांना डायरेक्ट कर्ज सुद्धा या देतात। जिल्ह्यातील सहकारी संस्था ज्या आहेत, सहकारी सोसायट्या, त्यांच्यावर आर्थिक कंट्रोल या ठेवतात। जसं लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही काय आहे, दुय्यम स्तरावरची, दुसऱ्या स्तरावरची संस्था आहे। पुढे आपण जातोय, तिसरा स्तर येतो तो येतो स्टेट लेवलचा, जिथे असतात स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, एकच पूर्ण राज्याची। ती काय करते, संपूर्ण राज्यभरामध्ये जेवढ्या DCCB आहेत त्या सगळ्यांना निधी किंवा कर्ज देण्याचं काम ती करते आहे। आणि सहकारी पतपुरवठा व्यवस्थेतला टॉपचा घटक म्हणून राज्य बँकांना आम्ही ओळखतो, टॉप लेवल, त्याच्यावर काही नाही येते। आणि यांना निधी मिळतो तो RBI कडून किंवा नाबार्ड कडून। नाबार्ड किंवा RBI कडून, म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, PACS गाव पातळीवर आहे, प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी आपण म्हणतोय। त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स DCCB ही जिल्हा लेवलला आहे, आणि नंतर स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स या राज्य लेवलला आहे। असा हा चढता क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। पुढे काय, तर लातूर DCCB एक्झाममध्ये कशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो, तर शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेमधला दुसरा स्तर कोणता असा प्रश्न येऊ शकतो, जो की आपल्याला माहिती आहे जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत। गाव पातळीवरची संस्था कोणती, तुम्हाला तसा प्रश्न येऊ शकतो, PACS आहेत, आणि राज्य पातळीवर SCB आहे। एकदम बेसिक स्वरूपाचं मी तुम्हाला या ठिकाणी सध्या तरी शिकवतोय, नंतर आपण थोडा ॲडव्हान्स घुसणार आहोत। आता त्रिस्तरीय रचना नेमकी का तयार केली ते माहीत असावं। 3 स्तर का, पहिलं तर शेतकऱ्यांना वेळेवर आणि स्वस्त कर्ज मिळालं पाहिजे। बघा, जे गावाकडचं सावकारशाही होती ना, ती आपल्याला मोडून काढायची होती। गावापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणं या ठिकाणी अपेक्षित होतं। सावकारांचे शोषण कमी करणे या ठिकाणी अपेक्षित होतं। शेती उत्पादन वाढवणे, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे। बघा, इंटरेस्टिंग आहे हे सगळं। त्रिस्तरीय रचना काय, कर्ज, बँकिंग, सावकारी कमी करणे, शेती उत्पादन वाढवायचे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम ब्रॉड टार्गेट जे असेल ते आहे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करायची। ओके, त्रिस्तरीय रचना। आता जे फर्स्ट टायर आहे, जे पहिला स्तर आहे गाव पातळीचा, तो काय करतो माहिती का, डायरेक्ट शेतकऱ्यांच्या संपर्कात असतो तो, आणि शॉर्ट टर्म अल्प मुदतीचे लहान कर्ज देतो। सदस्यांची नोंदणी करणं, त्यांचं शेअर भांडवल, हे सगळ्यात महत्त्वाचं काम यांना करायचंय गाव पातळीवर। कर्जाचे अर्ज स्वीकारणं असेल, शिफारस करणं असेल, असे कामं ते करणार।
थोडक्यात शेतकऱ्याची एकदम पहिली बेसिक लेवलची बँक कोणती असेल ना, तर या प्राथमिक सहकारी संस्था ज्या असतात, गाव पातळीवरच्या पतपुरवठा संस्था ज्या असतात. आता जिल्हा लेवलची जी बँक आहे ती काय करते तुम्हाला सांगितलं मी की ते PSESला कर्ज पुरवणार, निधी पुरवणार आणि जिल्ह्यातली सहकारी पतपुरवठा व्यवस्थेचा बॅकबोन म्हणून तिला आम्ही ओळखतो जिल्हा पातळीची बँक. हे कर्ज वितरण करणार, दुसरं रिकव्हरीचं कंट्रोलिंग करणार. रिकव्हरी फार महत्वाची, नाहीतर मग NPA मध्ये जाणार रक्कम. बँकिंग सेवा, अकाउंट असेल, चेक असेल, NEFT असेल, त्या देण्याचं काम जिल्हा पातळीवरच्या बँका करतात. आणि PSESचे मार्गदर्शन करणं, त्यांची तपासणी करणं, त्यांचं ऑडिट करणं, त्यांना आर्थिक शिस्त लावणे यांचं काम आहे. जसं दुसरा स्तर तुम्हाला माहिती आहे जो सगळ्यात महत्वाचा आहे आपल्यासाठी, तुमची जी भरती होते ती त्या दुसऱ्या स्तरावर तुम्हाला काम करायचं आहे. उद्या इंटरव्ह्यूला सुद्धा प्रश्न येणार तुम्हाला यावर. आता तिसरा स्तर जो आहे तो राज्याचं धोरण ठरवणार आहे, राज्य पातळीवरचा. DCCBला तो निधी तर देणारच आहे, नाबार्ड RBIकडून त्यांना निधी भेटतोय. आणि टॉप कंट्रोल जे आहे राज्यातल्या सगळ्या सहकारी बँकांचं, स्टेट लेवलची हेड बँक म्हणून आपण या बँकेकडे बघत असतो. आता निधीचा प्रवाह कसा असतो तुम्हाला आतापर्यंत जेव्हा शिकवण्यावरून लक्षात आलं की निधी कसा, पहिलं तर पैसे वरून खाली जात आहेत आणि रिकव्हरी खालीवर जाते आहे. आता या ठिकाणी स्टेट लेवलची बँक, नंतर DCC बँक, PSE बँक आणि शेतकरी, हे असा तो प्रवाह आहे. आणि परतफेड करताना मग शेतकरी PSESला देणार, तीवरती DCCBला देणार, तीवरती स्टेट लेवलच्या बँकला देणार. आणि या डायग्रामवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, एकदम बेसिक स्वरूपाचं हे. पुढचा मुद्दा या ठिकाणी जो आहे तो आहे PSESला प्रायमरी का म्हणतात, त्यांना प्राथमिक हा शब्द का वापरलाय, का म्हणायचं प्रायमरी, तर सर्वात पहिला संपर्क शेतकऱ्याशी करते ना, पहिला संपर्क ती ही बँक करते. कर्ज वितरणाची जी सुरुवात होते ना ती गावातून होते आहे. आणि शेतीसाठी आवश्यक वस्तूंचा पुरवठा जो आहे तो सुद्धा या प्राथमिक सहकारी पतसंस्था करतात, हे माहीत असलं पाहिजे. आता कर्जाचे प्रकार कोणते आहेत, टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चरल क्रेडिट, कर्जाचे प्रकार तुम्हाला विचारले. बघा, कर्ज अल्पमुदतीचं असू शकतं, जे बघा ही मुदत लक्षात ठेवा, हे जे टेन्युअर आहेत ना ते लक्षात ठेवा. अल्पमुदतीचं कर्ज जे असतं ते 12 ते 18 महिन्याचं असतं. 1 ते 1.5 वर्षापर्यंतचं जे कर्ज आहे ते अल्पमुदतीचं आहे. बियाणं, खतं, मजुरी, सिंचन यासाठी भेटतं. दुसरं मध्यम मुदतीचं जे आहे ना, मीडियम टर्म, ते 3 ते 5 वर्षाचं असतं. हा कालावधी फार महत्वाचा. बैल घ्यायचे आहे, पंप सेट घ्यायचा आहे, छोटं त्या ठिकाणी उपकरण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दीर्घ मुदतीचं हे 5 ते 15 वर्षापर्यंतचं कर्ज असतं, जे ट्रॅक्टर घेणं असेल, विहीर खोदायचे आहे, शेततळ करायचं आहे, मोठी गुंतवणूक असेल. हे जे कर्जाचे प्रकार आहे का यावर तुम्हाला प्रश्न येतील, आत्ताच सांगतोय मी. पुढे जातोय, DCCB बँकेचे प्रमुख ग्राहक कोण आहेत. जिल्हा लेवलच्या एकतर ज्या प्राथमिक पतसंस्था आहे त्या त्यांच्या ग्राहक आहे. दुसरं शेतकरी डायरेक्ट त्यांच्याकडून सुद्धा कर्ज घेऊ शकतात. ग्रामीण व्यापारी असेल, ग्रामीण भागातल्या संस्था असेल, आणि बचत खातेधारक ग्राहक ज्यांनी बचत खातंच काढलं या जिल्हा बँकेमध्ये ते सुद्धा. आता वैशिष्ट्य काय आहे, तुम्ही जेव्हा त्रिस्तरीय रचनेचा अभ्यास करतात तेव्हा सगळ्यात महत्वाचं ही सहकारी तत्वावरची ही रचना आहे. सगळी सहकार्य याच्यामध्ये, कोऑपरेशन आहे याच्यामध्ये. आणि लोकशाही आहे इथे, लोकशाही, सदस्यांचा सहभाग या ठिकाणी असतो. सेवा करायची आहे, उन्नती करायची आहे, ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे, ते या ठिकाणी अपेक्षित असतं. आणि तुमचा विकास करायचा असेल तर मग तुमच्यासाठी अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे, जे स्पेशल बॅच घेऊन आलंय. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 1 नंबर आपण बॅच सुरू केली आणि 1 नंबर क्वालिटीचं मटेरियल तुम्हाला भेटतंय. अभ्यासकट्टा ॲप, 90 प्रश्नांची 100% तयारी. लिपिकच्या खूप चांगल्या जागा या ठिकाणी आहेत, शिपाईच्या जागा आहेत, चालकच्या जागा आहेत. नक्की तुम्ही या बँकेची तयारी करा आणि तुमच्यासाठी संधी स्वतःच तयार करा. थांबूया. धन्यवाद.